जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। उल्हासनगरमधील गरीब फेरीवाले आणि दिव्यांग व्यावसायिकांना मोठा दिलासा। टीम ओमी कलानीच्या मध्यस्थीने सुटणार प्रश्न। पप्पू कलानी आणि जमनादास पुरस्वानी यांनी दिले पर्यायी जागेचे आश्वासन। समाजसेवक सुनील गायकवाड यांचा पुढाकार। गेल्या अनेक वर्षांपासून पोटाची खळगी भरण्यासाठी धडपडणाऱ्या उल्हासनगर कॅम्प 1 गोल मैदान परिसरातील गरीब महिला, विधवा आणि दिव्यांग व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत। टीम ओमी कलानीचे समर्थक आणि समाजसेवक सुनील गायकवाड यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या व्यावसायिकांना आता महापालिकेच्या कारवाईच्या भीतीतून मुक्त होऊन सन्मानाने आपला व्यवसाय करता येणार आहे। नेमकी समस्या काय होती? गोल मैदान परिसरात दर मंगळवारी भरणाऱ्या बाजारामध्ये अनेक गरीब महिला आणि दिव्यांग नागरिक छोटे मोठे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। मात्र लॉकडाऊनच्या काळापासून म्हणजेच गेल्या 3 ते 4 वर्षांपासून उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे या व्यावसायिकांवर सातत्याने कारवाई केली जात होती। पालिकेचे पथक माल जप्त करत असल्याने या गरिबांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती। अखेर हतबल झालेल्या व्यावसायिकांनी समाजसेवक सुनील गायकवाड यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले। सुनील गायकवाड यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून ज्येष्ठ नेते श्री पप्पू कलानी यांच्याकडे हा प्रश्न मांडला। त्यानंतर सर्व व्यावसायिकांनी गोल मैदान येथील खासदार कार्यालयात जाऊन पप्पू कलानी आणि जमनादास पुरस्वानी यांची भेट घेतली। शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि रहदारीच्या प्रश्नामुळे महापालिकेला कारवाई करावी लागते, ही वस्तुस्थिती कलानी यांनी स्पष्ट केली। मात्र गरिबांच्या पोटावर पाय येऊ नये या उद्देशाने महापालिकेशी समन्वय साधून या व्यावसायिकांना इतर ठिकाणी व्यवसायासाठी पर्याप्त आणि रीतसर जागा उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन कलानी आणि पुरस्वानी यांनी दिले। हक्काची जागा मिळण्याचे आश्वासन मिळाल्याने महिला व दिव्यांग व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे। यावेळी सुनील गायकवाड, सौ शीतल गायकवाड आणि उपस्थित व्यावसायिकांनी पप्पू कलानी व जमनादास पुरस्वानी यांचे विशेष आभार मानले। या प्रसंगी समाजसेवक प्रवीण वासनिक, टीओके सोशल मीडिया प्रमुख मुकेश, जनहित न्यूज महाराष्ट्राचे संपादक हरी अल्हाट, पत्रकार किरण बनकर, प्रथम न्यूजच्या संपादिका संगीता रणदिवे, TCR चॅनलच्या रंजना पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि महिला व्यावसायिक उपस्थित होत्या। उल्हासनगर, बाळकृष्ण अल्हाट। वारंवार गरीब लोकांना मंगळ बाजारात बसू देत नाही, वारंवार म्युन्सिपालिटी तंग करते। तर आम्ही पप्पू कॉलनी साहेबकडे जम्मू साहेबकडे तक्रार घेऊन आलेलो होतो। तर त्यांनी आम्हाला सांगितलं की शुक्रवारपर्यंत तुम्हाला आम्ही सांगू आणि मंगळवारपासून तुम्हाला तिथं लावायला आम्ही जागा करून देऊ। त्या आश्वासन आता ते बोलले का आम्ही शुक्रवारपर्यंत तुम्हाला देऊ आणि मंगळवारी तर आम्हाला काही सारा पाणी झालं नाही। त्या मंगळवारपासून ते बोलले की आम्ही सहकार्य करू। पप्पू साहेब जे बोलतात ते काम करतात आणि ते जे काय त्यांचं नाव जम्मू कृष्णानी साहेब आहेत, ते त्यांच्याही मी मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी आम्हाला गोरगरिबाला खूप मदत केली आणि पप्पू साहेबांनीही खूप मदत केली की मी मनापासून आमचे गोरगरीब त्यांना मनापासून धन्यवाद करतात। सुनील गायकवाड साहेब आहेत, यांनी खूप मनापासून यांचंही धन्यवाद करतो की आमच्या गोरगरिबाला आम्हाला सहकार्य केलं आणि तिथपर्यंत जायची संधी यांनी आम्हाला दिली।